नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पालम तालुक्यातील मौजे पारवा येथे श्री रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञानराज सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून मागील 50 वर्षांपासून ही परंपरा आजपर्यंत कायम सुरू ठेवण्यात आली आहे. यावर्षी 50व्या वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार असून आज पारवा गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सहपत्नीक रथयात्रेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. बालवारकरी टाळ मृदुंगासह सहभागी झाले होते, तर महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. नवयुवकांनी ढोलताशांच्या ठेक्यावर नाचून आनंद घेतला. यामुळे येथील परिसर भक्तिमय होत आहे. तसेच सुरू असलेल्या सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 2 एप्रिल रोजी काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण नामदेव महाराज फपाळ सोनपेठेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सप्ताहादरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार तसेच सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कार्यक्रमाला पूर्ण या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामध्ये शोभायात्रा आणि कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन गेली 7 दिवसापासून 8 दिवसापासून रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव 8 ते 9 दिवसाचा उत्सव या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीनं तन मन धनानं त्याच्यामध्ये स्वतःला झोकवून दिलं. विशेषतः वडीलधारी मंडळी उत्साही असल्यामुळे नवयुवकाला उत्साह आल्या. काय पाठीराखा जर असेल ना, काम करायला हिंमत वाढते. इतकं नवयुवकानं उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या निमित्ताने गावामध्ये एकतेचा संदेश जातो. या निमित्तानं सर्व लेकीबाळी येतात. या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण होते. या निमित्ताने समस्त गाव हे मांडीला मांडी लावून जेवायला बसते आणि या निमित्तानेच गावामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार होतो. शांतीचा संदेश दिला जातो. अध्यात्म आणि सामाजिकता या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हा सुवर्ण महोत्सव. 50 वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि 50 वर्ष एखादी गोष्ट जतन करायची तर 2-3 पिढ्या त्याच्यासाठी कष्ट करत असतात. पुढच्या पिढीनं या उत्सवाचा विचार करून असा हा कार्यक्रम पुढची 50 वर्ष चालवावा या हेतून हा कार्यक्रम योग्य शुद्ध अंतःकरणाने सर्व ग्रामस्थ मंडळीने केला. त्या निमित्ताने शोभायात्रेमध्ये माझा सन्मान झाला. तो मी माझा सन्मान समजत नाही, तो माझ्या गुरु परंपरेचा सन्मान आहे. सद्गुरू मोतीराम महाराजाचा, सद्गुरू मोठ्या महाराजाचा सन्मान आहे असं समजीन आणि गावकरी मंडळीला धन्यवाद देईन. धन्यवाद. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.